हॅलो गाईज, नमस्कार. मी प्रियांका. श्री स्वामी समर्थ. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे 9 डिसेंबर, गुरुपारायण आणि सोमवार पण आहे पुष्यपातचं व्रत. चला आता व्हिडिओ स्टार्ट करूया. हे बघा, सकाळी पहाटे पारायण सुरू झालं होतं आणि ते पारायणचे काही व्हिडिओ मी तुम्हाला काढून तुमच्यासोबत शेअर करते. पहाटे 3:30-4 वाजता पारायणला आम्ही बसलो होतो आणि ते संपले 6 वाजेपर्यंत पहिला अध्याय झाला आमचा. आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या सोसायटीमध्येच खूप छान पारायण सुरू केलं. पारायण करते खूप छान वाटते. पहिल्यांदाच मी पारायण करते स्वामींचे, दत्तगुरूंचे. तर त्यांचे काही मी व्हिडिओ वगैरे काढले आहे. त्यानंतर घरी आली, चहा केला. चहा घेऊन गॅलरीत आले. समोर बघते खूप छान व्ह्यू होता. मग मी त्याचाही एक शूट केला आणि खूपच छान वाटत होतं. मॉर्निंगचं 7:30-8 वाजत आले होते आणि त्याच्यानंतर बघा मी सगळं काम आवरून घेतलं आणि स्कूलला गेला. आणि त्यानंतर बघा आम्ही चाललो आहोत महादेवाला. आज आहे सोमवार. मी पुष्यपातचे व्रत करते. तर ते 5 सोमवार करायचे असतात. तर मी आणि काही माझ्या मैत्रिणी, आजी वगैरे अशा आम्ही सगळे मिळून जातो. एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे. खूप छान वाटतं. छोटं महादेवाचं मंदिर असू या मोठं असू, देवाच्या मंदिरात गेल्यावर खूपच छान वाटतं. त्यानंतर जात असतानाचे मी काही आमचे व्हिडिओ वगैरे काढत चालली होती आणि खूप छान वाटतं. जर तुम्हाला पुष्यपातचे व्रत करायचे असेल तर तुम्ही करू शकता. 5 सोमवार करायचे असतात. सकाळची 12च्या आत पूजा करायची, संध्याकाळची पण करायची असते. एकदा यूट्यूबला पण बघून तुम्ही करू शकता जर माहिती हवी असेल तर. आणि भोला आहे महादेव, तर तुम्ही काहीही मागा, महादेव कधीच नाही म्हणणार नाही. कारण तो जे आहेत, आपले देव जे आहेत महादेव, ते भोळे आहेत. तुम्ही जे मागाल ते तुम्हाला भेटणार. त्यानंतर बघा आम्ही मंदिरात आलो. मंदिरात आल्यानंतर ही जी छोटीशी दिसते ते नंदी आहे. नंदीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बघा मी आतमध्ये आता जाणार. तर त्या अगोदर कळलं की आतमध्ये 16 सोमवार केलेल्याचे व्रत चालू होते. तर आम्हाला थोड्या वेळ थांबावं लागणार होतं. मग त्यानंतर आम्ही पण थांबलो आणि मी तिथले काही व्हिडिओ वगैरे केले. तर त्या मावशींना ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस खूप ओळखीच्या वाटल्या. बघितल्यानंतर असं वाटलं की मी ह्यांना कधीतरी पाहिले म्हणजे मी निगडीमध्ये राहत होती प्राधिकरणात, तर तिथंच त्या मावशीही राहत होत्या. नंतर ओळख निघता खूपच ओळख निघली. आणि त्याच्यानंतर बघा बाहेरचं मी असे, कारण आता आम्हाला पूजा करताच येणार नव्हती, कारण त्यांची पूजा झाल्याशिवाय आमची नसती करता आली. म्हणून मी बाहेरच आम्ही काही शूट वगैरे करत बसलो. खूप छान वाटत होतं शेतात आल्यागत. आणि शेतात कोणालाही छानच वाटेल, कारण भारीच वाटतं. बघा ही आमच्या पाठीमागं दिसते ती अभिमान सोसायटी आहे आणि तिच्या जवळ असं महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिरात आम्ही आलेलो आहोत आणि त्याच्या बाहेर अशी शेती आहे. शेतीपाशी मी काही शूट केले. चला आता आपण जे व्रत करतात तेही फोटोशूट थोडेसे करूया. बघा ह्यांनी दही आणि दह्या भाताची पिंड बनवलेली होती. जी पिंड होती त्याच पिंडीवरती केलं होतं. खूप छान केलं होतं. हे काका आहेत, ते महादेवाच्या पिंडीला डोळे वगैरे काढत होते. खूप छान वाटत होतं असं बघून. खरंच नशीबच लागतं 16 सोमवारचे जे व्रत असतात ते बघायला सुद्धा, आणि त्यांचा जो प्रसाद असतो तो प्रसादही भेटायला खरंच नशीब लागतं. आणि खूप छान वाटलं आम्हाला. मी त्यांचे काही शूट केले. असं वाटलंच नाही की मी पहिल्यांदाच भेटते, कारण ह्याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं ओळख, जरी आम्ही भेटत नसलं, जरी बोललो नसेल तरी असं वाटलं की ना मी ह्यांच्यासोबत माझं खूप बोलणं वगैरे आहे. पण असं काही नव्हतं. आम्ही फक्त तिथं मी बॅचलर राहत होती, तर तिथं थोडीशी अशी ओळख होती, चेहरे ओळख होते, एवढीच ओळख होती. पण खूप छान वाटलं. खूप छान आहेत मावशी वगैरे, काका मावशी खूप छान आहेत. खूप छान त्यांचं व्रत चाललं होतं. तर मीही त्यांचं शूट केलं आणि पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. खूप छान असे महादेवाची पिंडीला वगैरे त्यांनी बेलाचं
फुलांचं वगैरे, आणखीन रुद्र वगैरे घालून खूप छान केलं होतं. 16 सोमवारची जी पूजा असते ती बघायला खूपच नशीब लागतं. 16 सोमवारची पूजा जी करतात ते जोडी पण घालतात, जोडीनी पण असतं. आता हे जे आहे ह्यांचं मंदिरात केलेलं आहे, ह्याच्यानंतर घरी पण ह्यांची खूप मोठी पूजा होती. पण त्याच्या अगोदर जी मंदिरात आपली दही भाताची जी पिंड वगैरे करून त्याची जी पूजा करत होती त्याचे मी काही शूट केलेले आहेत. कारण आम्ही तिथं पशुपतचे व्रत करायला गेल्यानंतरच समजलं की त्या मावशी आहेत आणि खूप छान वाटलं, खूप छान करत होते. त्यानंतर बघा मी आरतीचे वगैरे पण व्हिडिओ काढलेले आहेत. पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नक्की बघा शेवटपर्यंत. मी पशुपतचे व्रत पण कसे केले तेही बघा. हे बाहेर जे बसले होते हे पण पशुपतचेच व्रत करण्यासाठी आलेले होते, पण आतमध्ये पूजा चालली होती म्हणून तेही बाहेर बसले होते. ओम अव्यक्ताय नमः, ओम सहस्राक्षाय नमः, ओम सहस्रपदे नमः, ओम अपवर्गवरप्रदाय नमः, ओम अनंताय नमः, ओम तारकाय नमः, ओम परमेश्वराय नमः. सर्वांगी सुंदर पूजा झाल्यानंतर ना बघा आम्ही आमची पूजा करून घेतली आणि त्यानंतर ना आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर ना पुन्हा आम्ही 5 वाजता पुन्हा पूजेला चाललो होतो, कारण संध्याकाळची पण पूजा असते. पशुपतचे व्रत करता येतात, संध्याकाळचीही पूजा असते. जात असतानाचे माझे काही व्हिडिओ अंशचे काही व्हिडिओ काढले होते ते तुमच्यासोबत शेअर केले आहे. मंदिरात बसल्यानंतर ना पण अंश आणि काही छोटी मुलं होती त्यांचेही व्हिडिओ मी काढलेले आहेत.
मंदिरात येऊन बसल्यानंतर ना आमच्या अगोदर पशुपाची व्रत करायला आलेल्या मावशींची पूजा चालू होती म्हणून आम्ही बाहेरच बसलो आणि त्याच्यानंतर ना त्यांची पूजा झाल्यानंतर पुन्हा आम्ही आमची पूजा करून घेतली. हे जे दिवे दिसतात तुम्हाला हे गव्हाच्या कणकीपासून दिवे बनवलेले आहेत. 6 दिवे बनवायचे, 5 दिवे आपण तिथे लावायचे आणि 1 दिवा घरी घेऊन यायचा. आणि ह्याच्यानंतरचे जे आहेत मी तुमच्यासोबत फोटो शेअर करते. आज जे गुरुपारायण झालं स्वामींचे महादेवाचे व्रतचे जे फोटो वगैरे काढलेले आहेत. 16 सोमवारचे जे पिंड वगैरे कशी सजवली होती त्यांचे फोटो काढलेले आहेत. तर नक्की बघा, कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. माझ्या न्यू चॅनल आहे तर नक्की मला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा.